नमस्कार, मी आकाश जाधव. खूप सध्याला एक्झामचा जो आहे ते सीझन चालू आहे. मग त्यामध्ये सगळ्या एक्झाम आल्या, बँक एक्झाम आल्या, इन्शुरन्सच्या आल्या, स्टाफ सिलेक्शनच्या आल्या, सोबत सरळ सेवेचे एक्झाम्स आहेत. आता आदिवासीची ॲडव्हर्टिजमेंट आली, आदिवासी विभागाची ॲडव्हर्टिजमेंट जी ती आलेली आहे. तर होतं कसं की मागच्या काही दिवसापासून विद्यार्थी जो 3, 4, 5 महिन्याचा सीझन बघितलं की ज्यामध्ये निकाल येत नाहीत. तर निकाल न येण्याच्या पाठीमागचे वेगवेगळ्या कारणांपैकी एक कारण हे सुद्धा आहे की आपल्या अंगामध्ये साचलेलं जुनं रक्त. त्याच्यामुळे होतं कसं की अभ्यास न करावा वाटणे, निकालामध्ये किंवा अभ्यासामध्ये एवढी स्पीड न येणे, एका ठिकाणी बसून जास्तीत जास्त अभ्यास करावा न वाटणे, कॉन्सन्ट्रेशन न होणे, हे वेगवेगळे साधारणतः ट्रेड्स आहेत त्या गोष्टीच्या पाठीमागचे. तर त्याच्यासाठी मी एक तुमच्यासाठी सोल्युशन आणलेलं आहे की जे काही अंगामध्ये साचलेलं जुनं रक्त आहे, त्या अंगातलं जुनं रक्त बाहेर काढावं आणि त्या ठिकाणी अंगामध्ये आपल्या नवीन रक्त यावं. ह्या उद्देशानं आपण सगळं इथे जे ते ध्यास अभ्यासिकेच्या संयुक्त विद्यमाने एक रक्तदान शिबिर जे ते आयोजित केलेलं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी ते संभाजीनगरमध्ये आहेत त्या सगळ्यांनी ह्या रक्तदान शिबिरामध्ये ते भाग घ्यायचा. रक्तदान शिबिर आज अर्थात शनिवारी 5 ऑक्टोबरला आहे आणि त्याचा पत्ता जो आहे तो ध्यास अभ्यासिका, दुसरा मजला, सिल्लेखाना चौक, KBC टावरच्या बाजूला, छत्रपती संभाजीनगर. सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करू शकतात. फक्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून या ठिकाणी मी आपला जो क्वांट कोर्स आहे त्याची ॲक्टिव्हिटी, त्याची जी व्हॅलिडिटी आहे ते 3 महिन्यासाठी विद्यार्थ्यांना यूजसाठी देतो आहे. सो दॅट विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी काही ना काही प्रोत्साहन जे ते असावं. तर त्यामुळं जेही विद्यार्थी रक्तदान करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी तिथे आपला नाव नंबर नोंदवायचा आहे. आणि आजपासून पुढच्या 7 दिवसामध्ये, कारण की कधी कधी डेटा माझ्याकडे यायला वेळ लागतो ॲक्टिवेट करायला, तर विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलेलं आहे अशा सगळ्यांनी संकल्प 247 ॲप डाउनलोड करून ठेवा. कारण की डाउनलोड न करता फक्त नाव आणि नंबर दिला तर अशा वेळेला तुमचे कोर्स ॲक्टिवेट होणार नाही. त्यामुळे संकल्प 247 ॲक्टिवेट करून जो मोबाईल नंबर तिकडे दिला आहे त्याच मोबाईल नंबरनं इकडे साइन इन करायचं. सो दॅट मला बॅकएंडनं जे तो तुमचा कोर्स जो आहे तो क्वांट कोर्स ॲक्टिवेट करता येईल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की ह्या ज्या रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा आणि हा यशस्वी करून दाखवा. सोबतच इतर कोचिंगलाही मी सांगितलं होतं की काही ना काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून फ्री द्या. सो दॅट जास्तीत जास्त विद्यार्थ्यामध्ये भाग घेतील. तर काहींनी BMCची परीक्षा आली तर BMCची टेस्ट सिरीज, काहींनी TETची टेस्ट सिरीज. तर सगळ्या विद्यार्थ्यांना हा सगळा जो पार्ट आहे तो मिळणार आहे. फक्त काहींनी त्याच्यावरचे व्हिडिओ बनवलेले आहेत, काही व्हिडिओ बनवत नाही आहेत. पण मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये भाग घ्यावा जे संभाजीनगरमध्ये आहेत. धन्यवाद.